मला राजकारण काही घेणं, मी कट्टर सनातनी आहे, मी हिंदूवादी आहे, मी गोरक्षक आहे. पण आता लाख कबूतर मेले आहेत, कोणाच्या सरकारमध्ये मेले आहेत. मंगलप्रभात लोढा तिचा पालकमंत्री आहे, मंगलप्रभात तिचा पालकमंत्री आहे. तर त्याने जो लेटर लिहिलं कोणाला लिहायला पाहिजे, मुख्यमंत्री साहेबांना का बीएमसीला? बीएमसी तुझीच आहे, विजय पालाचं मंदिर ते पाळलं तुम्ही. पण आता हे आता जे लोक आहेत, जे काय म्हणतात, जो मुनी आहेत, तो आता बीजेपीचा प्रचार, त्याला मी म्हटलं तू जर आता जर प्रचार करायला आला तर तुलाही शिवसेना सोडणार नाही, नागडा करणार तुला म्हणून डायरेक्ट. मग पुरे महाराष्ट्राची पब्लिक म्हणजे असं नाही की मनसेवाला शिवसेनावाला अजित नाही, आपले पुरे महाराष्ट्रीय लोक जमा हो. आपण लहान मुलांसाठी, काही मुलांसाठी शाळा नाही, शाळा नाही आहे, शाळा आहेत, त्याला कन्सेशन शाळा आहेत. रात्री मुलांना मच्छर काटतात, मलेरिया होतात, डिबोनिया होतात, त्याच्यामुळे होतात. दुसरी गोष्ट, कबूतरखाना जो आहे 100 वर्षापूर्वीपासून आहे, कुठे आहे? दादरच्या जैन मंदिरापासून. तो जैन धर्माचे कबूतर सगळ्याचं प्रेम आहेत ना. या लोकांनी अचानक का बरं बंद केलं? काही फिल्डिंग का बरं लागली अचानक का बरं? याने ह्या लोकांना याच्यावर राजकारण करायचं होतं. पहिले मुरगीच्या चक्करमध्ये कधी शिवसेना हारले, यांना काय केलं? आता यातून आपण हे कबूतरखाने बंद करून टाकू, म्हणून लोक आंदोलन करणं आम्ही खोलो, जैनाची ओढ वापस भेटो. हा हे जे इलेक्शन आहे, पण मानसिक होईल. हा जो इलेक्शन आहे, या इलेक्शन मध्ये खूप वाईट झाला. माझं अमरावती गाव आहे, तिथं रोज घराघरात ते गाया कापतात. काय कापतात? आता कापून राहिले तिथं, गोष्ट येतात ना. ते गुजराती मारवाड्यांना का कळत नाही, जे तुम्हाला कळत नाही. अरे त्यांना बीजेपीच्या मागे हे नाही. आज मंगलप्रभात लोढाने काय केलं? याने काय केलं? मुलीला समोर आणलाय ना. तेच धर्मगुरू आहे ना. मी आहे का धर्मगुरू? मी मराठी बोलत नाही का? त्याच्या मी मंगलप्रभात लोढाचे आता तिथे प्रेस कॉन्फरन्स केला, आम्ही गिरगाला मीडियावाल्यांनी छापलीच नाही.